माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्या मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत। येत्या काळामध्ये काँग्रेस पक्ष टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी काय रणनीती आखता येणार आहे याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली। या बैठकीनंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी आपण बातचीत करणार। सर, अशोक चव्हाण साहेब आता भाजपमध्ये गेलेले आहेत, कसं बघता? अनेक काँग्रेसचे नेते जे आहेत ते रांगेमध्ये आहेत की ते पक्ष सोडून जाणार आहेत असं सुद्धा भाकीत केलं जाते। वस्तुस्थिती आज तुम्हाला कळली की ते तिकडे गेले असं तुम्ही म्हणता। आशिष शेलारला त्यांनी इकडे पाठवून टाकलं, त्यांना आशिष शेलारला काँग्रेसचे अध्यक्ष करून टाकलं मुंबईचा। तर ती काय वस्तुस्थिती ते कळतंय तुम्हाला। एक दुसरा महत्त्वाचं की ते आमच्या इथं लीडर होते, आता ते तिथं लीडर राहणार नाहीत। अनेक नेते त्यांनी नेऊन ठेवले, डम कसे करून ठेवले ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। ते त्यांना करमणार नाही, त्यांना म्हणून आजच आम्ही सांगितले की तुम्ही वापस येऊन जा। काय आम्ही काही काढलं नाही, ते स्वतः गेले। आमच्या आज पण भूमिका त्यांच्याबद्दल आहे की त्यांनी येऊन जावं आज, आणि त्याचा आम्हाला ते गेले त्याचा फरक पण नाही पडत, कारण की जनता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे। प्रवेश बावनकुळेंनी केला ते आमच्या अशोकरावांचं इतकं खाली त्यांनी करावं का? उद्या अमित शहा येत आहेत छत्रपती संभाजीनगरला, तिथं झालं असतं अमित शहाच्या आता थोडं समजलं असतं की त्यांचा दर्जा चांगला आहे, पण त्यांनी पहिल्याच दिवशी त्यांना झटका लावून दिला। त्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय करावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भाजपमध्ये फार घुमसत आहे, कधी स्फोट होईल याचं गॅरंटी नाही। त्यामुळे चालू द्या, खेळू द्या त्यांना। काँग्रेसचे सगळे आमदार बरोबर आहेत, ते पक्षासोबत राहणार आहे, वाचवायचं काही कारणच नाही आहे। डाकू जे BJP आहेत यांनी काही करावं, काहीच फरक पडत नाही। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, राज्यसभेमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून जाईल। व्हिडिओ जर्नलिस्टसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।